मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण देवगडच्या घरात घडलेलो एक भयंकर सत्य अनुभव बघणार असो। यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर नितीन कुलकर्णी यांनी आपल्यासाठी पाठवलेला असा। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा केला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। यो जो अनुभव असा तो 1960 ते 70च्या दरम्यानचा असा आणि तो माझ्या आजोबांका इलो होतो। माझं गाव देवगड म्हटला की पहिला आधी डोळ्यासमोर येता ते म्हणजे देवगडचे आंबे, जे जगभरात प्रसिद्ध असत, आणि त्याचबरोबर अथांग पसरलेलो समुद्र, हिरवगार आणि लाल मातीचो निसर्ग, असा आमचा निसर्ग सौंदर्य नटलेला आमचा देवगड गाव। आणि तेव्हा आमचा घर इतर घरांसारखाच कौलारू होता। बाजूक एक गोठो होतो आणि घराच्या पाठी एक विहीर आणि छोटो बाथरूम आणि एक मोरी, आणि त्यावेळी बाथरूम आणि मोरी ही घराच्या बाहेरच असायची। आणि आमच्या घराच्या मागे एक टेकडी होती आणि त्या टेकडीच्या जमिनीत आंब्याची कलमा आणि नारळाची झाडा होती। मी गावाक लहानपणापासून जायत होतोय। माका गावाक जाऊ खूप मजा यायची। तेव्हा आजी आजोबा सुद्धा माझे खूप लाड करायचे, त्यामुळे माका गावाक येऊ खूप आवडायचा। 2016 साली आमच्या त्या देवगडच्या घराचा जरा डागडुजीचं काम होता, म्हणून आम्ही सगळे 1 महिन्यासाठी गावाक रवा केलं होतं। आणि त्याच दरम्यान ही सगळी गोष्ट माका आतेन तेव्हा सांगितल्या नव्हती, आणि तीच आज मी तुमका सगळ्यांका सांगणार असय। घर खूप जुना होता आणि त्या घराचा इतिहास म्हणजे पंजोबा त्याच गावाच्या जवळ रवत होते। आणि तेव्हा आमच्या परिवारात पंजोबा, आजोबा, आजी, माझे बाबा आणि माझी आत्या होती। पणजी आजी काही वर्षांपूर्वीच वारलेली। तेव्हा त्यांचा परिवार खूप मोठा होता आणि ते ज्या घरात राहायचे त्या जरा छोटा असल्यामुळे त्यांका थंय जागा मावत नाही होती, म्हणून ते जरा मोठ्या घराच्या शोधात होते। एकूण घरात 5 ते 6 जण होते आणि घर खूप छोटा पडत होता। आणि तेव्हा पणजी आजीची पण इच्छा होती की आपण सगळे एका मोठ्या घरात राहाक जायचा। सदाशिवराव वायकर हे त्या गावातले श्रीमंत व्यक्तिमत्व होते, पण ते खूप कमी बोलत आणि आपल्या कामाशी काम ठेवत। त्यांचे त्यावेळी गावात खूप जमिनी होते आणि एक मोठा घरसुद्धा होता आणि जातेंका विकूचा होता। आणि ही गोष्ट माझ्या पंजो आजोबांच्या कानावर पडली। तसे पंजो आजोबा आणि आजोबा दोघवले त्या घर बघूसाठी आणि त्या घराची पैशाची बोलणी करूसाठी त्यांका भेटाक गेले। जसे ते त्या घराजवळ पोचतात आणि त्या घर बघतात, त्या आजोबांका बघताक्षणी त्या घर आवडला होता। आणि त्या घर बऱ्यापैकी मोठा होता। 3 खोली आणि एक स्वयंपाकघर आणि संडास बाथरूम घराच्या मागे होते। आणि त्यावेळी गोठो आणि विहीर नाही होती, ते आम्ही मगे बांधून घेतलं। आजोबांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह बघून पंजो आजोबांनी त्या घर घेऊचा निर्णय घेतल्यानी, आणि त्यांनी पुढचा विचार सुद्धा केलेलो होतो। म्हणजे तेव्हा माझे बाबा आणि आत्या खूप लहान होते आणि त्यांका खेळासाठी बाहेर मोठा अंगण सुद्धा होता। आणि त्यांच्या जुन्या घरापेक्षा या घर बऱ्यापैकी मोठा होता। आता सगळं कारभार आपल्या मुलांकडे सोपवून शेवटचे दिवस आरामात थयच काढायचे आणि पणजी आजीचा शेवटचं स्वप्न पूर्ण करूचा, असं विचार पंजो आजोबांच्या मनात चालू होतो। त्यामुळे त्यांनी जास्त विचार करूक नाही। सदाशिवराव हे त्यावेळी त्या घरात एकटेच राहायचे, पण त्या माणसाबाबत तेव्हा आमका जास्त माहिती नाही होती। पण हे सगळे गोष्टी बाजूक ठेवून पंजो आजोबांनी त्या घर विकत घेऊचो निर्णय घेतल्याने, कारण त्या घर त्यांच्या मनात बसलेला। आणि मग बघता बघता त्या सगळ्या घराचो कागदोपत्री व्यवहार झालो आणि त्या मोठा आणि सुंदर घर आमच्या मालकीचा झाला। त्या घराचो घरमालक होतो तो जाता जाता आमका बोललो होतो की न चुकता अमावाशेक कोंबो देऊक विसरा नको। पण पंजोबांनी काय त्याच्याकडे जास्त लक्ष देऊक नाही, ते त्यांका हो म्हणाले। मग आमचो त्या घराचो गृहप्रवेश झालो आणि आमचा सगळा परिवार त्या नवीन घरात रवा केला। सुरुवातीचे काही महिने खूप चांगले गेले। सगळे आपापल्या कामात मग्न होते आणि खूप खुश सुद्धा होते। पण म्हणतात ना, सुख या कायमचा नसता। काही महिन्यांनी
आमच्या पंजो आजोबांचं निधन झाला आणि सगळो भार आजोबांच्या खांद्यावर इलो. पंजोबांचा कार्य वगैरे झाला, पण त्यांच्याशिवाय तागर खूप रिकामी रिकामी वाटाक लागला होता. आणि या सगळ्या प्रकारात कधी अमावस्या होऊन गेली त्या कोणाकच समजला नाही. एक दिवशी रात्री सगळेजण झोपले होते. तेवढ्यात आजीक तहान लागली, म्हणून ती पाणी पिऊसाठी स्वयंपाकघरात इली. तिने पाणी वगैरे पिल्यान आणि ती परत झोपाक जायत होती. तेवढ्यात तिचं लक्ष मागच्या दाराकडे गेलो, तर तिका असं दिसला की दाराच्या फटीसून लाईटीचा प्रकाश आतमध्ये येत होतो. आमच्या घराच्या मागे बाथरूम होतो आणि त्याच्या मागे सगळीकडे टेकडी होती आणि जंगल होता. आजीक वाटला की मागचं बल्ब चालू राहिलो असत, त्यामुळे ती लाईट आतमध्ये येता, म्हणून तिने तर दार उघडल्यान. पण जशी ती दार उघडता तर बाहेर सगळीकडे काळोख होतो. सगळा शांत वातावरण होता. आजीक एका क्षणासाठी काय समजलात नाही, कारण त्या दाराच्या पट्टीसून पिवळसर प्रकाश तर येत होतो, पण दार उघडून बघता तर बल्ब बंद होतो. मग तो प्रकाश होतो केचो. पण तिने त्याच्याकडे एवढं काही लक्ष देऊक नाही आणि तिने तर दार परत लावून घेतल्यान. पण जेव्हा तिने या वेळेत दार लावल्यान तेव्हा दारासून कसलोच प्रकाश येत नाही होतो. आजीक वाटला की तिका मगाशी भास वगैरे झालो असत, म्हणून तिने त्याच्याकडे काही लक्ष देऊक नाही. मग ती परत झोपाक जाऊक निघाली. जशी ती थैना झोपाक जाता तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज पडलो. असा वाटत होता की कोणतरी दारावर हात मारता. एवढ्या रात्री दारावर कोण इला असतला. आजी चांगलीच घाबरली आणि आपल्या खोलीत जाऊन डोक्यावर चादर घेऊन झोपली. पुढच्या दिवशी तिने हे सगळं प्रकार आजोबांका काय सांगूक नाही, कारण तिका माहिती होता की या सगळ्या गोष्टींवर आजोबांचा काही विश्वास नाही, म्हणून त्यांका सांगून सुद्धा काहीच फायदो नाही होतो. मग सकाळी सकाळी आजीन घाबरत घाबरतच त्या मागचं दार उघडल्यान, पण बाहेर काय येत नाही होता. मग त्यानंतर काही दिवस तिका कसलोच अनुभव इलो नाही. एक दिवशी आजोबा आणि आत्या माळ्यावरचं सामान खाली काढत होते. तेव्हा त्या माळ्याच्या कोपऱ्यात त्यांका एक गाठोडा ठेवलेला दिसला. तसे ते त्या गाठोड्याच्या जवळ गेले आणि त्या गाठोड्यात काय हा या बघूचो प्रयत्न करूक लागले. जसे ते त्या गाठोडा उघडतात तेव्हा त्यांका जरा आश्चर्यच वाटला, कारण त्या गाठोड्यात एक साडी, फ्रॉक आणि काही खेळणी होती. आजोबांका ता जरा विचित्र वाटला, कारण ता सगळा सामान भारीतला होता. त्या गाठोड्यातली सगळी खेळणी जुनी झाली होती, पण ती सगळी महागातली दिसत होती. त्यांका वाटला की हा गाठोडा आधीचो घर मालक विसरान गेलो असत. आणि जेव्हा तिने हा सगळा घर घेतलेला होता तेव्हा घराची सगळी साफसफाई पंजो आजोबांनी केल्यानी होती, पण तेव्हा कदाचित त्यांचं माळ्यावर लक्ष गेलो नसावं. मात्र त्यांका काही वेळान एक विचित्र गोष्ट त्या आठवली. ताजा गाठोडा होता त्या लाल रंगाच्या फडक्यात गुटाळलेला होता. त्याका धूळ वगैरे लागून जरासो लाल रंग उडलो होतो, पण ह्यो कपडो साधो सुधो नाही होतो. जो लाल कपडो आपण देवाऱ्याकडे ठेवतो त्यात लाल कपड्यात ह्या सगळा गुटाळून ठेवलेला होता. त्या गाठोड्यातली खेळणी बघून आत्या खूप खुश झाली आणि ती सगळी खेळणी घेऊन पळत पळत बाबांकडे येली. तसं आजोबांनी विचार केल्याने एवढी महागातली खेळणी काय गावात गावा शकत नाही आणि मुंबईसून काय कोण घेऊन येत असं वाटत नाही. पण मरांदे पोरांका काहीतरी नवीन गावला, खेळांदे त्यांका. त्यामुळे आजोबासुद्धा आत्याक काय बोलले नाही. पण जेव्हा आजोबांनी त्या गाठोड्याबद्दल आजीक सांगितल्याने तेव्हा आजीन त्यांका एक प्रश्न विचारल्यान. अहो, ह्या घराचे मालक तर ते वायकर साहेब होते ना, आणि तुम्ही तर म्हटलास की ते एकटेच राहायचे. मग या सगळा फ्रॉक, साडी, खेळणी या काही नाहीला. आणि मी काय म्हणतोय, दुसऱ्यांनी वापरलेला आपण कशाक वापरूचा, तर टाकून द्यावा बघू. तसे आजोबा तिका म्हणाले, अगो होय, जरा शांत राह. मी काय ते कपडे वापरूक सांगत नाही, ते आपण धाकूक देऊन टाकूया. आणि आता राहिलो खेळण्यांचा प्रश्न, ती काय पोरा खेळान देते का काय होता, नवीन खेळणे असत आणि ती हय खय गावतील असं वाटत नाही, त्यामुळे त्यांका खेळान दे. धाकू जो होतो तो आमचो त्यावेळीचो गडी होतो आणि तो आमच्या सगळ्या जमिनीचा रक्षण करायचो, झाडांका खत पाणी घालायचो आणि वायकर साहेब असल्यापासूनच तो त्या सगळा काम बघायचो. आजोबांची ती वाक्य ऐकान आजी काही त्यावर बोलली नाही. आणि मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे आजीन धाकूक चहा दिल्यान. मग त्यांनी चहा वगैरे पिल्यान आणि जसं तो थैना जाता तेवढ्यात आजोबांनी त्याका थांबवल्यानी आणि त्यांनी ती साडी आणि फ्रॉकची पिशवी त्याका दिल्यानी आणि त्याका म्हणाले, हे धाकू,
ही घेऊन जा कपडे हत तुझ्या मुलांक आणि बायकोक दी. मग धाकून ती पिशवी घेतल्यान आणि जसं तो पिशवी उघडून आतमध्ये बघता तेव्हा त्याच्या डोळ्यात एक भयंकर भीती आजोबांका दिसाक लागली. आणि तेवढ्यात तो बोललो, नको साहेब, माका यातला काही एक नको. आणि अजिबात वेळ न घालवता त्यांनी ती पिशवी दाराक अडकवल्यान आणि तो सरळ थैना निघान गेलो. आजोबांका त्याचा तर वागणा जरा खटाकला, पण आजोबा तेका काय बोलले नाही. त्यांनी ती पिशवी घेतल्यानी आणि परत माळ्यावर नेऊन टाकल्यानी. एकदा संध्याकाळी आत्या आणि आजी मोरीवर कपडे धुईत होती. तेवढ्यात एक छोटं दगड खैना तरी इलो आणि आत्यावर येऊन बसलो. तशी आत्या पटकन उठली आणि आजूबाजूक बघूक लागली की कोण दगड मारता. तेवढ्यात अजून एक दगड येऊन बसलो. ते जे दगड होते ते टेकडीवरसून कोणतरी मारत होता. तशी आजी जोरात ओरडली, कोण आरे थय? एकदा सापडलंस ना तर यो कपडे धुवचं डोकं आणा तो कपाळात घालीन. आणि जशी आजी हा वाक्य बोलता तसा टेकडीवर ना लहान मुलाचो हसण्या किदळण्याचो आवाज येऊक लागलो. मात्र दगड येना थैना बंद झाला. पण आजीक मात्र तो सगळं प्रकार जरा विचित्रच वाटलो. ती घाबरली होती म्हणून तिने सगळे कपडे तळत टाकल्यान आणि ती आत्तेक घेऊन घरात गेली. रात्री सगळेजण जेवण वगैरे झोपले होते, पण आजीक काही झोप लागत नाही होती. तरी 1:30 वाजून गेलो होतो. आजी अजून जागीच होती. तेवढ्यात तिका नाव घेऊन कोणतरी बोलवता असो भास झालो. लक्ष्मी, गो लक्ष्मी, अये. माझ्या आजीचं नाव लक्ष्मी होता. तो आवाज ऐकान आजी चांगलीच घाबरली आणि पटकन उठान आजूबाजूक बघूक लागली, पण तिका बाजूक कोणच दिसला नाही. मग तिने परत उशीक डोका टेकवल्यान आणि डोळे बंद करून घेतल्यान. पण तेवढ्यात तिका परत तोच आवाज येलो. कोणतरी तिच्या आजूबाजूक बोलत होता, पण नेमका काय बोलत होता ता काय समजत नाही होता. तिने आता नक्की आवाज काय न येता त्याचा शोध घेऊचा प्रयत्न केल्यान आणि ती आवाजाच्या दिशेने जाऊक लागली. तो जो आवाज होतो तो मागच्या दाराकडनं येत होतो. तशी ती घाबरत घाबरत देवाचं नाव घेत दरवाजाच्या जवळ जाऊक लागली. जशी ती थंय पोचता तेव्हा तिका परत त्या दरवाजाच्या फटीसून उजेड दिसाक लागलो. मग ती त्या फटीसून बाहेर बघूचो प्रयत्न करूक लागली. बाहेरचो बल्ब कोणीतरी चालू केलेलो होतो आणि कोणत्या तरी बोलण्याचा आवाज येत होतो. पण दार तर आतून लावलेला होता आणि घरातले तर सगळे झोपले होते. मग एवढ्या रात्री बाहेर कोण असा आणि ता काय बोलता? मग ती त्या दरवाजाक कान देऊन ऐकाक लागली आणि बाहेर नक्की काय बोलतत ता ऐकूचो प्रयत्न करूक लागली. पण तरी पण ताच चालू होता. बाहेर काय बोलतत ता काय समजत नाही होता. पण कोणतरी बोलत होता या नक्की, पण काय बोलत होता ता काय समजत नाही होता. पण तिने काय तर दार उघडूक नाही, कारण ती आधीच घाबरली होती. मग ती परत दाराच्या एका फटीसून बाहेर नक्की कोण हा ता बारीक नजरेन बघूचो प्रयत्न करूक लागली. आणि त्यावेळी आजीक जा काय बाहेर दृश्य दिसला ता दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दृश्य इतर कोणीही बघितल्या नसता तरी तिचो चांगलं थरकाप उडलो असतो. कारण बाहेर पूर्णपणे भाजलेली बाई रागार आजीकडे बघत होती आणि तिका हातान बाहेर येऊचो इशारो करत होती. पण ताजा भयंकर दृश्य होता त्या आजीक काय बघावलं नाही. आजी जोरात ओरडली आणि आजीचा तो आवाज ऐकान आजोबा आणि आत्या गडबडान जागे झाले आणि धावत धावत थईले. तर तेंका आजी मागच्या दारावर बेशुद्ध पडलेली गावली. मग आजोबांनी तिका उचलून खोलीत नेल्यानी. तिका सकाळपर्यंत शुद्धत नाही होती आणि तिका तापव भरलेलो होतो. मग पुढच्या दिवशी सकाळी सकाळी वैद्यबुवा सुद्धा तपासून गेले, पण तरी सुद्धा आजीक का शुद्ध इली नाही होती. मग संध्याकाळी धाकू आजीक बघू गेलो होतो, तेव्हा आजोबांनी सगळं प्रकार त्याका सांगितल्यानी. त्यावर धाकू म्हणालो, मालक, तुम्ही यांच्यावरनं उतार वगैरे काढून बघितलास काय? तसे आजोबा म्हणाले, असले गोष्टी काय आम्ही मानत नाही असं म्हणान त्यांनी धाकूची ती वाक्या उडवून लावल्यानी. पण धाकू सुद्धा ऐकाक तयार नाही होतो. तो सुद्धा हट्ट धरून होतो की तुम्ही उतारू काढून बघा, हेंका बरा वाटात. मग नाईलाजान आजोबा सुद्धा तयार झाले. मग धाकून आजीवरसून उतारो काढल्यान आणि त्या सगळा बाहेर टाकून तो परत इलो. जसं तो परत येता तशी आजी झोपेत बडबडाक लागली, मी ना येऊच तुझ्यासोबत, आणि तू माझ्या मुलांका हात लावलं तर मी तुका सोडूचय नाय, जीव घेईन मी तुझो. ती हीच गोष्ट सतत बडबडत होती
आजोबांका तर ह्या सगळं काय कळतच नाही होता की ह्या सगळा काय चालला. मग देवाच्या कृपेन संध्याकाळी आजीक शुद्ध येली. तेव्हा तिने आदल्या रात्री तिच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो सगळो प्रकार आजोबांच्या कानावर घातल्यान. तिने तो रात्रीचो दरवाजावरनं येणारो आवाज आणि बल्ब अचानक बंद चालू होना ह्या सगळ्या आजोबांका सांगितल्यान. आजीची ती गोष्ट ऐकान आजोबा म्हणाले, लक्ष्मी तुका भास वगैरे झालो असतलो. पण आजी काय ऐकक तयार नाही होती. ती रडान रडान तेंका सांगत होती, तेंका विनवणी करत होती की हा सगळा खरा असा. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि कानाने ऐकलंय. ती जी भादलेली बाई होती ती माका बोलवत होती आणि मी जेव्हा तिका नकार दिलंय तेव्हा ती माका म्हणाली की मी तुझ्या पोरांका घेऊन जाईन कायमचा, अशी ताकीद देऊन ती थैना गायब झाली. आजीची ती वाक्या धाकू लांबसून ऐकत होतो. तसं तो पुढे इलो आणि म्हणालो, मालक वहिनी खरा बोलतात. माका ही गोष्ट तुमका खूप अगोदर सांगाक हवी होती, मात्र वायकर साहेबांनी माका ही गोष्ट कोणाक सांगायची नाही अशी सक्त ताकीद दिलेली होती. गोष्ट खूप जुनी असा आणि मी तेव्हा अकडेच रखवाली करायचंय. वायकर साहेब तेव्हा शहरात असायचे. त्यांका एक बायको आणि मुलगी होती, पण त्यांची मुलगी मात्र जरा मतिमंद होती. मुलीच्या त्या तब्येतीमुळे ते आणि त्यांची आई दोघवले त्यांच्या बायकोचो खूप छळ करायचे, तिका त्रास द्यायचे. शहरात आपलो दर्जो असा, इज्जत असा, पण त्यांच्या त्या मुलीमुळे त्यांका सगळे नाव ठेवतात. ता त्यांका सहन होत नाही होता म्हणून ते आपल्या बायकोक मारायचे, तिचो छळ करायचे. लोकांची ती रोज रोजची बोलणी ऐकान ते सगळ्या कंटाळून आपल्या बायको आणि मुली घेऊन गावा केले. पण हा इल्यावर सुद्धा तिचो छळ चालूच होतो आणि सासरचे तिका टोमणं मारायचे ता वेगळा. आपल्या मुलीची तब्येत आता काय बदलू शकत नाही या तिका समजला होता आणि हे सगळे माझो छळ करत राहतले, त्यापेक्षा आपण स्वतःक संपवून देऊया असं विचार करून त्या बाईन एक दिवशी स्वतःक पेटवून संपवल्यान. पण झालेल्या घटनेचो वायकर साहेबांवर कायच फरक पडलो नाही. पण त्यांची मुलगी मात्र दिवस रात्र एका खोलीत बसून रडत राहायची आणि तिचा त्रास सुद्धा अजून वाढलो होतो. तिची काळजी घेऊक आता कोण उरला नाही होता. आणि एक दिवशी मी रोजच्या प्रमाणे कामावर इलय तेव्हा माका त्या पोरीच्या रडण्याचा आवाज कानावर पडलो, पण तो आवाज शेवटचो होतो या माका माहिती नाही होता. त्या दिवसानंतर ती मुलगी काय माका परत दिसली नाही. त्या मुलीचा काय झाला ह्या माका समजला नाही आणि मी काय त्या वायकर साहेबांका पण विचारूक नाही, कारण माझो काय प्रश्न होतो आणि त्या आधीच खूप रागात होते आणि मी जर त्यांना काय विचारलं असतं तर माझा काय खरा नाही होता, म्हणून मी त्यांना काय विचारूक नाही. त्यानंतर वायकर साहेब आणि त्यांची आई ते बरीच वर्ष रवत होते, पण त्या दरम्यान काही समजण्याच्या पलीकडे आणि विचित्र घटना ते घडूक लागले होते. कारण मोठे मालकीनबाई म्हणजेच वायकर यांची आई हेंका रात्री भयंकर स्वप्न पडूक लागली होती आणि त्या स्वप्नात सून यायची असे तिका सारखे भास होऊक लागले होते. माका ती आरशात दिसता आणि ती माका घेऊन जातली असं सारखं सारखा ते बडबडक लागले होते. आणि या सगळ्या प्रकारातच एक दिवशी तेंका देवज्ञा झाली. वायकर साहेबांका सुद्धा हेचो खूप त्रास झालो. तेंका सतत वाटायचा की कोणतरी तेंका लांबसून बघता, कोणतरी त्यांच्या जवळ येऊचो प्रयत्न करता. म्हणून एक दिवशी त्या सगळ्या घाबरान त्यांनी एका तांत्रिकाक बोलावून घेतल्याने आणि जेव्हा तो तांत्रिक त्यांच्या घराकडे इलो त्या क्षणी त्यांनी ओळखल्यान की या घरात काहीतरी अमानवी शक्ती असा आणि तिच्यापासून जर सुटका करूची असात तर तुमका पूजा घालूची लागात. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा घातल्याने ती पूजा जवळजवळ 3 दिवस चालू होती. मग त्या मांत्रिकान काही कपडे आणि खेळणी जी त्या मालकिनीची होती असं सांगितल्यान आणि मग ते सगळे कपडे आणि त्या खेळण्यांका मंत्र होऊन एका लाल फडक्यात गुंडाळल्यान आणि माळ्यावर टाकून दिल्यान आणि तेंका सक्त ताकीद दिल्यान की चुकन सुद्धा या गाठोडा खोलू नको. ह्या गोष्टीमुळेच ती या घरात वावरता. आणि ज्या दिवसापासून त्या तांत्रिकान ता सगळा केल्यान होता तेव्हापासून ते विचित्र घटना हळूहळू कमी होऊक लागले होते. मग तेंका त्या घरात कसलोच भास वगैरे होत नाही होतो. पण त्या तांत्रिकान तेंका सांगितल्यान होता की न चुकता दर अमावासेक एक कोंबो त्या जागेवर देऊक होयो, मग तुमका पुढे कसलो त्रास होऊचो नाही. धाकूची ती सगळी गोष्ट ऐकान आजोबांची दातकिळीच बसली आणि मग त्यानंतर आजोबांनी
सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या परिवाराच्या सुखासाठी काहीतरी करू होया असं ठरवल्याने आणि मग ते यावर उपाय काय असं धाकूक विचारल्याने त्यावर धाकू म्हणालो, आपल्याक हिरले बुवांकडे जाऊ होया, त्यांच्याकडे उपाय ह्यावर नक्की असतलो. हिरले बुवा जे असत ते मिडबावकर रावतात आणि बाहेरचा काय लागला असत तर ते बघतात आणि ते माझ्या नात्यातले असल्यामुळे त्यांका तयार करूक वेळ नाही लागायचो. मी सांगले तर ते नक्की येतील. मग एक दिवशी माझे आजोबा धाकूक घेऊन हिरले बुवांच्या घराकडे गेले आणि त्यांका हे सगळं प्रकार सांगितल्याने तसे हिरले बुवा त्यांच्यासोबत त्यांच्या घराकडे येले. घराकडे येताच त्यांनी संपूर्ण घराचा एक चक्कर मारल्याने आणि ते खळ्यात येऊन बसले आणि यांका म्हणाले, आपल्याक वास्तुपूजा करूची लागतली आणि त्या बाईचा जा काय देणं असत ता आपल्याक देवचा लागतला आणि त्यांचे जे वस्तू असत त्या वस्तूंका जाळून त्यांची जी राख असा ती समुद्रात वाहूची लागात. ती जी बाई असा त्याचं अंतिम कार्य झालेलं नाही ता आपल्याक पूर्ण करूक होया आणि त्यामुळेच ती अजूनही भटाकता. मग त्यानंतर हिरलेबुवांनी सांगितल्याप्रमाणे आजी आणि आजोबा सगळं करूक तयार झाले. मग पुढच्या दिवशी सगळं कार्य वगैरे केल्याने त्या गाठोड्याक आजोबांनी अग्नी दिल्याने आणि त्याची जी राख होती ती समुद्रात वाहिल्याने आणि त्यानंतर सगळा काही शांत झाला. सगळं वातावरण सामान्य झाला. आमच्यावरचा सगळा संकट टळलेला. पण अजून कधी कधी आजी त्या बाईची स्वप्न पडायची, मात्र त्या स्वप्नात तिका कसलीच इजा होत नाही होती. मग एक दिवशी अशी एक खबर इली की वायकर साहेबांचा हृदयविकारान मृत्यू झालो आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा मात्र आजीची पडणारी भयंकर स्वप्न होती ती बंदच झाली. कदाचित त्या बाईच्या आत्म्याक शांती मिळाली असावी म्हणून ती कायमची मुक्त झाली. पण झालेलो प्रकार एवढं भयंकर होतो की घरातले कोणच विसरू शकत नाही होते. मग त्यानंतर आजोबांनी पाण्याचा प्रश्न सोडवल्याने घराच्या बाजूकच विहीर वगैरे खणल्याने आणि गोटो बांधल्याने आणि ते दुधाचा व्यवसाय करूक लागले. आता माझ्या बाबांचो अधूनमधून त्या गावात फेरफटको असता. माझी आजी आजोबा वायकर साहेब तो धाकू ह्यापैकी कोणच आता या जगात नाहीत. मात्र अजून आम्ही त्या घरात जातो, पण आमका त्या घरात किंवा आजूबाजू कसलेच वाईट अनुभव इले नाही. पण एक जुनी परंपरा म्हणून आम्ही दरवर्षी न चुकता एका अमावास्येक आम्ही थंय एक कोंबो देतो, त्यामुळे आमका कधी काय त्रास होत नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमकाही अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर इथपर्यंत ही गोष्ट ऐकला असाल तर लाईक करण्यात तर भाग असा. लाईक केल्याशिवाय जाऊ नको आणि अजूनही तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळेवेगळं भयानक अनुभव घेऊन पुढच्या भागात.